आज मीनाचं लग्न होतं. घरी आनंदाचं वातावरण होतं. मीना तिच्या आई वडिलांची लाडकी लेक होती. एकीकडे आईच्या डोळ्यात अश्रू होते तर दुसरीकडे वडिलांच्या मनात आनंदाची भरती होती. आज त्यांची लाडकी मुलगी तिच्या नव्या संसारात पाऊल ठेवणार होती. नवरा मुलगा अजय स्टेजवर आला. काही क्षणात मीनाही स्टेजवर आली. तेव्हा अजय हळूच तिच्या कानात म्हणाला, "हे बघ मीना, आपल्या डोक्यावर अक्षदा तेव्हाच पडतील जेव्हा मला एक नवी कोरी कार मिळेल, नाहीतर हे लग्न विसरून जा." शेवटच्या क्षणी अजयने आपली अट मीनासमोर ठेवली. ती ऐकून मीना सुन्न झाली. ती आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "अजय, तू हे काय बोलतोयस? आणि तेही अक्षदा पडताना? आधीच माझ्या बाबांनी खूप खर्च केला आहे. शिवाय तुला एक नवी कोरी बाईकसुद्धा देत आहेत." त्यावर अजय उपरोधाने हसत म्हणाला, "आजकाल भिकारीसुद्धा आपल्या मुलीला बाईक देतो. तुझ्या आईवडिलांनी तरी माझ्या नोकरीबद्दल विचार करायला हवा होता. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो आणि मला बाईक गिफ्ट करताना त्यांना लाज वाटत नाही." हे ऐकताच मीनाला संताप आला. ती रागाने म्हणाली, "हो का? मग तू मल्टीनॅशनल कंपनीत काम करतोस तरी स्वतःची गाडी घेण्याचं धाडस नाही, भिकाऱ्यासारखा मागतोस." इतकं ऐकून अजय भडकला. तो ओरडून म्हणाला, "माझ्याशी असं बोलायचं धाडस कसं केलंस? तुला माहीत आहे ना, तुझं पहिलं लग्न मोडलं होतं तरीसुद्धा मी तुला स्वीकारलं. तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर उपकारच केलाय मी." हे ऐकून मीना एकदम तुटून गेली. तिची नजर स्टेजजवळ धावपळ करत असलेल्या आपल्या वडिलांवर गेली. तेवढ्यात अजय परत म्हणाला, "काय विचार करते मीना? लगेच तुझ्या बाबांना सांग, नाहीतर मी आत्ताच हे लग्न मोडतो." हे ऐकताच मीनाच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. पूर्वी घडलेली गोष्ट आज पुन्हा होणार हे जाणवताच ती घाबरली. स्वतःला सावरत ती म्हणाली, "अजय, यावेळी शांत राहा, नंतर मी बाबांना सांगते." मीनाचं बोलणं संपताच अजय रागाने फेटा फेकून म्हणाला, "तुला एकदा सांगितलं ते समजत नाही का? कार मिळाली तरच हे लग्न होईल." त्याचा आवाज ऐकून सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. मीनाच्या घरच्यांनी धावतच स्टेज गाठलं. प्रतापराव काळजीत म्हणाले, "काय झालं?" तेव्हा अजय म्हणाला, "मला आत्ताच या क्षणी एक नवी कार हवी आहे. ती मिळाली तरच लग्न, नाहीतर हे लग्न होणार नाही." ऐकून मंडपात उपस्थित असलेले सर्वजण चकित झाले. प्रतापराव तर अक्षरशः गोंधळून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत होते. बाकी सगळ्यांना तर धक्काच बसला होता. विशेषतः वऱ्हाडातून आलेल्या पाहुण्यांना ते आपापसात कुजबुजायला लागले. सगळेजण अजयला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले, पण तो हट्टाला पेटला होता. शिवाय मीनावर अपमानास्पद आरोप करत म्हणाला, "या मुलीचं एकदा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाला होता, पण मी दुर्लक्ष केलं. नाहीतर मला कोणाचं वापरलेलं सामान नकोय. मला कोणाचं खरकटं खायची हौस नाही." इतकं ऐकून मीनाचा भाऊ संतापला. त्याने सरळ एक जोरदार थप्पड अजयच्या गालावर लगावली. "माझ्या बहिणीविषयी अशा घाणेरड्या शब्दात बोलायचं तुझं धाडसच कसं झालं?" त्या क्षणी काही वऱ्हाडी मंडळी निघून गेली. उरलेल्या पाहुण्यांना थांबवण्यात आलं आणि पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस येताच त्यांनी अजयला पकडलं. एक पोलीस म्हणाला, "काय रे नवरदेवा, तुला हुंडा हवा आहे, तेही सगळ्यांसमोर?" अजय म्हणाला, "मी माझ्या अधिकाराने मागतोय, यात हुंडा कुठे आलाय?" पोलिसांनी ताडकन उत्तर दिलं, "तुझा अधिकार आता तुरुंगात मिळेल, इकडे नाही." इतकं बोलून त्यांनी अजय आणि त्याच्या घरच्यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे मीना स्टेजवर बसली होती. तिचा चेहरा निर्विकार होता. ती एकटक मांडवाकडे बघत होती. काही वेळांपूर्वी जिथे आनंद होता तिथे आता केवळ नीरव शांतता आणि उद्ध्वस्त स्वप्नांची राख उरली होती. मीनाची अवस्था पाहून तिच्या आई ममताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या आपल्या मुलीकडे धावत गेल्या आणि तिला छातीशी घट्ट कवटाळलं. मीना मात्र एखाद्या लहान मुलीसारखी आपल्या आईला बिलगून रडत होती. "बस कर बाळा, शांत हो. का स्वतःला एवढा त्रास देतेस? तो तर तुझ्या लायकीचाच नव्हता." असं म्हणून ममताताईंनी तिच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसलं आणि आपल्या सुनेला म्हणाल्या, "राधा, मीनाला घेऊन घरी चल." थोड्याच वेळात राधा मीनाला घरी घेऊन आली. घरात पाऊल टाकताच मीना थेट आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. ती हळूहळू आरशासमोर जाऊन उभी राहिली. अजयचे ते कडवट शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. "तुझं एक लग्न मोडलं होतं, तुझा दुसऱ्याबरोबर साखरपुडा झालेला होता, तरी मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. नाहीतर मला कोणाचं वापरलेलं सामान नकोय, मला कोणाचं खरकटं खायची हौस नाही."
मीनाने आपले दोन्ही हात कानावर ठेवले आणि खाली जमिनीवर कोसळली. तिला सगळं आठवायला लागलं. तिचा पहिला साखरपुडा ज्याच्यासोबत झाला होता तो सुद्धा हुंडेखोर निघाला. लग्नाआधीच त्याने पैशांची मागणी केली होती आणि त्यामुळे ते नातं मोडलं. पण त्या गोष्टीत मीनाची काय चूक होती? तरीही आजही तिला तिची चूक नसताना अशी शिक्षा मिळेल असा विचार तिने स्वप्नात सुद्धा केला नव्हता. तिने आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि कोपऱ्यात फेकून दिले आणि ती जोरजोरात रडू लागली. तिचं रडणं इतकं हृदयद्रावक होतं की ते बाहेरपर्यंत ऐकू येत होतं. मीनाचा आवाज ऐकून प्रतापराव पूर्णपणे कोसळले. आधीच लग्न मोडल्याचं दुःख त्यांना खूप झालं होतं. आता मीनाची अवस्था पाहून उरली सुरली कसरही पूर्ण झाली. फक्त प्राणच निघाले नव्हते, बाकी काही उरलं नव्हतं. ते धावत मीनाच्या खोलीच्या दारावर गेले आणि जोरात दारावर थाप मारत ओरडले, मीना, बाळा माझं एकदा ऐक ना. आपल्या बाबांचं तरी ऐकशील की नाही? पण मीना अखंड रडतच राहिली. प्रतापराव पुन्हा म्हणाले, मीना, बाळा तुझ्या बाबांचं ऐकणार नाहीस का? बोलता बोलता ते स्वतःही रडू लागले. आपल्या बाबांचं रडणं ऐकताच मीना एका क्षणासाठी थरथरली. ती बाबांचं दुःख पाहू शकत नव्हती. तिने खूपच कष्टाने आपला आवाज सावरत एवढं उत्तर दिलं, बाबा, मी ठीक आहे. हे बोलून ती पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली. तिने जवळच पडलेला रुमाल तोंडात धरला, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये. बाहेर एकीकडे मीनाची वहिनी राधा मनातल्या मनात कुरकुरत होती, हे काय नाटक? आज हिचं लग्न होणार होतं आणि आता ही पुन्हा माझ्या डोक्यावर येऊन बसणार. माहीत नाही माझे दिवस कधी येणार आहेत. आणि एक हा माझा नवरा, याला तर फक्त त्याची बहीणच दिसते. हे नाटक मी अजून किती दिवस पाहायचं? असा विचार करत ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. तेवढ्यात ममताताईने प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाल्या, मीनाला थोडा वेळ एकटं राहू द्या. प्रतापरावही थकलेल्या पावलाने आपल्या खोलीकडे वळाले. काही तासांपूर्वी जे घर आनंदाने भरलेलं होतं तेच आता शोकाच्या सावटाखाली ढवळून निघालं होतं. इकडे पोलीस अजयचं स्वागत करत होते. त्याचे घरचे सगळीकडे हात जोडत विनवत होते, आमच्या मुलाला माफ करा, सोडा त्याला. पण पोलिसांनी थेट सांगितलं, हुंड्याची केस आहे मॅडम. एकदा आत गेला की सहज बाहेर येणं शक्य नाही. हे ऐकून अजयच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. दुसऱ्या दिवशी मीनाची आई, बाबा आणि दादा तिला समजावत म्हणाले, मीना, बाळा, जे झालं ते विसर. हे सगळं मागे टाक. दाखवण्यासाठी का होईना तिची वहिनी राधा तिच्याजवळ येऊन खोटा आधार देऊ लागली. मीना, सगळं विसर आणि पुन्हा कामावर जा. खरं तर तिला फक्त मीनाच्या पगाराशी मतलब होता. हळूहळू एक आठवडा गेला. एक दिवस राधा स्वयंपाकघरात नाश्ता करत असताना मनातल्या मनात चिडचिड करत म्हणत होती, या मीनाचं भारी नाटक आहे. महाराणीसारखी खोलीत बसून आराम करते आणि मी इथे झिजते, मरमर काम करते. तेवढ्यात ममताताई स्वयंपाकघरात येत म्हणाल्या, राधा बेटा, नाश्ता झाला का? दे, मी मीनाला खाऊ घालते. असं म्हणून त्या नाश्त्याची प्लेट उचलायला गेल्या तेव्हा राधा पटकन प्लेट हातात घेत म्हणाली, द्या ना आई, मीच मीनाला नाश्ता देऊन येते. कदाचित माझ्याशी थोडं बोलली तर मन हलकं होईल तिचं. हो, तू बरोबर बोलतेस, ममताताई म्हणाल्या. राधा प्लेट घेऊन मीनाच्या खोलीकडे जात असताना मनात विचार करत होती, तुला आरामच हवा ना? स्वतःला महाराणी समजतेस का? खोलीत पोहोचताच ती खोटं प्रेम दाखवत म्हणाली, हे घे मीना, तुझा नाश्ता. किती कमजोर दिसतेस ग. जे झालं ते विसर आता. त्याला धरून बसण्यात काही अर्थ नाही. कधी ना कधी पुढे तर जायचंच नाही का? हे घे, खाऊन घे. असं म्हणून राधाने प्लेट तिच्यासमोर ठेवली. मीनाने एक घास घेतला, पण तो तोंडात टाकताच राधा पुन्हा एक बोचरा टोमणा मारत म्हणाली, कधीपर्यंत अशीच घरात बसून वेळ घालवणार आहेस मीना? वहिनीचा आवाज वाढला, बघ ना, तुझ्या लग्नावर किती खर्च झाला. लग्न तर झालं नाही, पण सगळं काही वाया गेलं. खर्च मात्र झाला. बाबांची ती थोडीशी पेन्शन घर चालवायला पुरते, पण तुझा भाऊ, त्यांना काय काय केलं, किती कर्ज काढलं. आणि तू कामावर जाण्याचं नावसुद्धा नाही घेत. हे शब्द मीनाच्या काळजावर अक्षरशः भाल्यासारखे घाव करत होते. प्रत्येक वाक्य ती मूकपणे ऐकत होती, पण मनात एक वादळ उसळत होतं. मीना शांतपणे म्हणाली, झालं वहिनी, मी निघते आता. असं म्हणत तिने घास प्लेटमध्येच ठेवला तेव्हा राधा जबरदस्तीने तो घास तिच्या तोंडात घालत म्हणाली, अगं नाश्ता तरी करून घे, नाहीतर नंतर म्हणशील वहिनीने खायलाही दिलं नाही. असं म्हणत ती तोंड वाकडं करून हसली आणि निघून गेली. काही वेळाने मीनानं उदास चेहऱ्याने आपली पर्स उचलली आणि घराबाहेर पडली. तेवढ्यात पाठीमागून ममताताई म्हणाल्या,
मीना, बाळा. तेवढ्यात मध्ये राधा म्हणाली, आई, मीना बँकेत जात आहे. म्हणत होती की घरी बसून राहिले तर तेच तेच विचार सतत डोक्यात येतात. मीनाचं असं अचानक बाहेर जाणं ममताताईंना थोडंसं विचित्र वाटलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. मीना तशीच पुढे गेली होती. दुसरीकडे एक आठवडा उलटून गेला तरी अजय तुरुंगातच होता. त्याचे आईवडील त्याला बाहेर काढण्यासाठी धडपड करत होते, पण सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. त्या आठवड्यात त्यांनी आपल्या मुलाचं तोंडसुद्धा पाहिलं नव्हतं. पोलिसांनी भेटीची परवानगीही दिली नव्हती. हातपाय जोडून आशाताईंनी शेवटी भेटीसाठी परवानगी मिळवली. काही वेळाने हळूहळू चालत अजय त्यांच्या समोर आला. त्यांची अवस्था पाहून आशाताई जोरजोरात रडू लागल्या. रडतच त्या म्हणाल्या, तू हे काय केलंस रे बाळा? एका चुकीमुळे तू सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुला कशाची कमी होती? गाडी तर स्वतः विकत घेऊ शकत होतास. मग काय गरज होती भिकाऱ्यासारखी मागणी करायची? सगळं चांगलं चाललं होतं. मीनासारखी समजूतदार सुंदर मुलगी तुझ्या आयुष्यात येणार होती, पण तू सगळं गमावून बसलास. केवळ तुझंच नाही, तिचं आयुष्यही उद्ध्वस्त केलंस तू. हे ऐकल्यावर अजय आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला, आई, मी बाबांच्या बोलण्याला भुललो होतो. बाबांनीच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, मुलीच्या घरच्यांचा फायदा घ्यायचा असतो. शेवटच्या क्षणी जे मागशील ते द्यावंच लागतं त्यांना. हे ऐकताच आशाताई आपल्या नवऱ्याकडे बघू लागल्या, जे मान खाली घालून गप्प उभे होते. त्या संतापून म्हणाल्या, तुम्ही एवढ्या खालच्या पातळीचं वागाल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण हो, आता सगळं लक्षात येतंय. चूक तुमची नाही, माझी आहे, माझ्या माहेरच्यांची आहे. वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न करताना अर्ध्यावर लग्न थांबून हुंडा मागितलात, तेव्हा जर माझ्या घरच्यांनी तुम्हाला मांडवातून बाहेर काढलं असतं तर आज हा दिवस पाहावला लागला नसता. तुम्हाला काय वाटलं, पूर्वीसारखं सगळं सहज चालून जाईल आणि म्हणूनच तुम्ही स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हे बोलून आशाताई भरून आलेल्या डोळ्यांनी रडत रडत तिथून निघून गेल्या. आता अजयलाही आपल्या चुकीची तीव्रता जाणवू लागली होती. तो आपल्या वडिलांकडे बघू लागला, जणू काही त्यांच्या विरोधात तक्रार करत होता. तेव्हा सुनीलराव नजरेला नजर टाळत म्हणाले, काळजी करू नकोस, मी काहीतरी पाहतो, तुला लवकर बाहेर काढतो, असं म्हणत तेही तिथून निघून गेले. दुसरीकडे मीना बँकेत पोहोचली होती. तिच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती. क्षणभर तिला वाटलं की घरीच परत जावं, पण दुसऱ्या क्षणी वहिनीचे बोल आठवले. कशीबशी हिंमत करून ती आत गेली आणि नेमकं तसंच घडलं जसं तिने अपेक्षित केलं होतं. सगळ्या स्टाफची नजर तिच्यावर खिळली होती आणि त्याचबरोबर सुरू होती कुजबूज. अरे, मीना इतक्या लवकर आली? तिने तर 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. आता लग्न झालं नाही तर सुट्टी कशासाठी? तिच्या एका मैत्रिणीने म्हटलं. मीना मात्र कोणाकडेही न पाहता थेट पुढे निघाली आणि आपल्या जागेवर जाऊन बसली. तेवढ्यात आधीच तिथं बसलेला एक मुलगा बोलला, मॅडम, तुम्ही एवढ्या लवकर परत आलात? लग्नानंतर कुठे फिरायला गेला नाही वाटतं. त्याला खरंच काहीच माहीत नव्हतं, पण हे ऐकून मागे उभे असलेले 2 मुलं हसत म्हणाले, लग्न झालं असतं तर फिरायला गेली असती ना. तेव्हा मीनाची एक मैत्रीण चिडून म्हणाली, लाज वाटायला हवी तुम्हा दोघांना. जे काही झालं त्यात मीनाची काय चूक? आमच्यावर का भडकतेस ग? आम्ही तर जे ऐकलं तेच बोललो. बरं, काय ऐकलं तुम्ही? जरा सांगता का मला? ती मैत्रीण संतापून म्हणाली. तेव्हा त्या मुलाने उत्तर दिलं, मीनाचा पहिला साखरपुडा झाला होता आणि ही गोष्ट मुलाला समजली, म्हणून त्याने लग्नाला नकार दिला आणि नंतर स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी या लोकांनी हुंड्याचा खोटा आरोप केला. हे ऐकताच मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला असं वाटू लागलं की सगळे लोक तिच्यावर हसत आहेत आणि ती ते सहन करू शकत नव्हती. तिने पटकन आपली पर्स उचलली आणि तिथून बाहेर पडली. तिच्या मैत्रिणीने तिला पाठीमागून हाक मारली, पण मीनानं वळूनही पाहिलं नाही. घरी पोहोचल्यावर मीना थेट आपल्या खोलीत गेली. ती एवढ्या लवकर परत आली हे पाहून घरच्यांना आश्चर्य वाटलं. विशेषतः वहिनी राधा विचारात पडली. ही तर आत्ताच गेली होती आणि इतक्या लवकर परत? हिला आपली सेवा करून घ्यायची सवय झाली आहे. तेवढ्यात मीनाचे आई बाबा तिच्या मागोमाग खोलीत आले. मीना आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली आणि घडलेली सारी गोष्ट सांगून टाकली. हे ऐकून बाहेर उभी असलेली वहिनी राधा मात्र मनात विचार करत होती, ही सगळी नाटकं आहेत हिची, काम करावं लागणार म्हणून. आता काहीतरी कारण शोधते. बोलते अशी की सगळं जग हिच्या विरोधात आहे.
ममताताईने आपल्या लेकीला घट्ट मिठीत घेतलं आणि प्रतापरावांना तर आपल्या मुलीची अवस्था पाहावत नव्हती. जड पावलांनी ते बाहेर हॉलमध्ये गेले. तेवढ्यात राधा त्यांच्या मागून आली आणि टोमणा मारत म्हणाली, बघितलंत ना बाबा, मी कितींदा सांगितलं होतं मीनाचं लग्न माझ्या चुलत भावाबरोबर करा, पण तुम्ही ऐकलंच नाही. मानलं की तो कमी शिकलेला आहे, दारू पितो, पण मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या भावाबरोबर कधीच करणार नाही. आता काय झालं? सापडला का तुमच्या मुलीसाठी एखादा राजकुमार? आता कायमची बसली ना घरी. आणि मला तर आता भीती वाटते हिला वेड लागलं तर. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त तुम्ही. सगळेच लोक माझ्या डोक्यावर बसले आहेत रिकामटेकडे. राधा बडबड करतच बाहेर निघून गेली. मात्र तिच्या या बोचऱ्या बोलण्याचा खोल परिणाम प्रतापरावांच्या मनावर झाला. आधीच ते हृदयविकाराच्या त्रासाने ग्रस्त होते आणि दुसऱ्या क्षणी ते धडपडत खाली कोसळले. त्यांचा पडलेला धपकन आवाज थेट बाहेरपर्यंत पोहोचला. आवाज ऐकताच सगळेजण दचकले आणि घाईघाईने हॉलकडे धावले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. प्रतापराव जमिनीवर निपचित पडलेले होते. बाबा, मीना किंचाळली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दरम्यान राधाला आतून एक अनामिक भीती वाटू लागली. जर कुणाला समजलं की तिच्या कडवट बोलण्यामुळेच हे घडलं तर कोणीच तिला माफ करणार नाही, विशेषतः तिचा नवरा. म्हणून ती एका कोपऱ्यात उभी राहून डोळ्यातून खोटं पाणी काढू लागली. एवढ्या डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, सॉरी, हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच त्यांचं निधन झालं होतं. आम्ही काहीच करू शकलो नाही. हे ऐकता ऐकता संपूर्ण घरावर जणू आभाळच कोसळलं, विशेषतः मीनावर. कारण घरात तिचा सर्वात जवळचा समजूतदार व्यक्ती म्हणजे तिचे बाबा एकटेच होते. तिच्या प्रत्येक अडचणीत, तक्रारीमध्ये जे पाठीशी उभं राहून ऐकत होते, समजून घेत होते, मार्ग दाखवत असत. आज तीच व्यक्ती देवाने तिच्यापासून हिरावून घेतली होती. पुन्हा एकदा संपूर्ण नातेवाईक मंडळी एकत्र आली. लोकांच्या कुजबूज, त्या आवाजांचे पडसाद मीनाच्या कानावर पडू लागले. देवा, काय संकट ओढवलं या घरावर. पहिलं लग्न मोडलं आणि आता वडिलांचं निधन. बिचारी मीना, एका स्त्रीने हळूहळू म्हटलं. बिचारी कसली? दुसरीने उपरोधकाने हसून उत्तर दिलं. ती तर एक नंबरची अपशकुनी आहे. तिच्यामुळेच हे सगळं घडलं. स्वतःचं लग्न तर मोडलंच, पण आता आईचं सौभाग्यसुद्धा खाल्लं. त्यांच्या शब्दांनी मीनाच्या मनात खोल जखम करून ठेवली की बाबांच्या मृत्यूला ती जबाबदार आहे. मीना आधीच आतून तुटलेली होती. आता तिच्यावर तिच्या वडिलांच्या मृत्यूचा अप्रत्यक्ष दोषही येऊ लागला. ती हळूहळू नैराश्याच्या खोल गर्देत बुडू लागली. ममताताईने संपूर्ण मौन धरलं होतं. घरात काय चाललंय, काय झालं, त्याचं भानच उरलं नव्हतं. मीना ही अगदी शांत, शून्य झाली होती. तिने आपली नोकरीही सोडली होती आणि याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन राधाने पुन्हा एकदा आपला डाव खेळायला सुरुवात केली. ती दररोज आपल्या नवऱ्याच्या, सुजयच्या कानात विष पसरू लागली. पाहिलंच ना सुजय, मीना कशी आहे. नोकरीसुद्धा सोडली हिनं आणि हिच्यामुळे बाबांची तब्येत ढासळली, त्यांचं निधन झालं. जर हिने तेव्हा तो साखरपुडा मोडला नसता तर हे दुःख आलंच नसतं. सुजय भडकून म्हणाला, राधा, तू काय बोलतेस? तो मुलगासुद्धा चुकीचाच होता. त्यालाही हुंडा हवा होता. यात मीनाची काय चूक? मान्य आहे, पण माझ्या चुलत भावात काय कमी होतं त्याच्यात? थोडीशी दारू पितो, ते सुद्धा क्वचित. तुम्हीसुद्धा कधीमधी पिता, तेव्हा मी काही म्हणते का? पण तुमची बहीण मात्र प्रत्येक मुलात काहीतरी दोषच काढायची तिला सवय लागली आहे. बघा ना, तिच्याच हट्ट्यामुळे बाबा गेले. राधा सुजयला आपल्याच बाजूने खेचण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती आणि त्याचा परिणामही सुजयवर दिसू लागला होता. दुसरीकडे अजयचे वडील त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण त्यांचा वकील म्हणाला, जोपर्यंत मुलीच्या बाजूने केस मागे घेतली जात नाही तोपर्यंत अजयची सुटका शक्य नाही. आता ही केस पैसे देऊनच मिटवावी लागेल. ते सरळ मीनाच्या घरी आले. दारातच राधा भेटली. त्यांनी हात जोडत विनंती केली, बेटा, मला माहीत आहे की आमचं चुकलं, पण जे घडलं ते मागे घेता येत नाही. देवासाठी माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. केस मागे घ्या. मी 15 लाख रुपये देतो तुम्हाला. 15 लाख हे ऐकताच राधाचे डोळे विस्पारले गेले. ती म्हणाली, ठीक आहे, मी मीनाला समजावते. आज रात्री पैसे घेऊन या. असं म्हणून ती आत गेली आणि आपल्या नवऱ्याला बोलावून म्हणाली, सुजय, आपली चांदी झाली. 15 लाख रुपये मिळणार आहेत. फुकटचे पैसे कोणाला नको असतात. सुजयलाही राधाचं बोलणं योग्य वाटू लागलं.
राधा मनात विचार करू लागली, सुजय तर तयार झाला आहे, आता फक्त मीनाला तयार करावं लागेल. असा विचार करत ती मीनाजवळ गेली आणि म्हणाली, मीना, तू अजय विरुद्ध जी तक्रार दाखल केली आहेस ती परत घे. हे ऐकून मीना आश्चर्यचकित झाली. ती राधाकडे बघू लागली तेव्हा राधा राग आणि घाईच्या स्वरात म्हणाली, असं काय बघतेस? त्याच्या बदल्यात 15 लाख रुपये देतायत ते. कधी बघितले तेवढे पैसे? तसंही तू नोकरी सोडून घरातच बसली आहेस. आता तुझा भाऊ काय काय करणार? घर खर्च चालवणार का तुझ्या मोडलेल्या लग्नाचं कर्ज फेडत बसणार? म्हणूनच मी जे सांगते ते गुपचूप ऐक आणि तक्रार मागे घे. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. रात्री उशिरा अजयचे वडील 15 लाख रुपयांची बॅग घेऊन घरी आले. राधा आनंदाने थैथयाट करत दरवाजात उभी होती. त्यांनी बॅग उघडून राधासमोर ठेवली आणि विचारलं, मीना केस मागे घेण्यासाठी तयार आहे ना? राधाच्या डोळ्यात लोभ चमकला. हो, ती तयार आहे. तुम्ही काळजी करू नका. लवकरच अजय जेलमधून बाहेर येईल. तेवढ्यात मीना बाहेर आली. ती रागाने पुढे आली आणि ती बॅग उचलून थेट दाराबाहेर फेकली. हे तुमचे पैसे घ्या आणि इथून चालते व्हा. ज्या माणसामुळे मी माझे बाबा गमावले, ज्या माणसामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तुम्हाला वाटतं की मी त्या माणसाला जेलमधून सोडवावं? अजिबात नाही. कृपया इथून निघून जा. मीनाच्या संतप्त आवाजात एवढी तीव्रता होती की आसपासचं वातावरण जणू स्तब्ध झालं. तिच्या संतापाचा सामना करत अजयचे वडील हात जोडत म्हणाले, मीना, बाळा, आम्हाला आमची चूक मान्य आहे. तुला हवं असेल तर अजून पैसे माग, पण माझ्या मुलाला तुमच्या पैशांनी माझे बाबा परत येणार आहेत का? मीनाचा स्वर आता थरथरत होता. नाही ना? मग कृपा करून माझ्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. मी स्वतः तुम्हाला बाहेर काढण्याआधीच इथून निघून जा. कृपया आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. एकटं सोडा. असं म्हणत मीनाने त्यांचं बोलणं मध्येच तोडत हाताने दार उघडलं आणि तिच्या डोळ्यातून सांडणाऱ्या अश्रूने शब्दांपेक्षाही अधिक कठोर संदेश दिला. तिचा राग पाहून अजयचे वडील निशब्द झाले आणि हताशपणे तिथून निघून गेले. ते गेले आणि क्षणभरात राधा मीनावर खवळली. अपशकुनी कुठली, तू हे काय केलंस? घरी आलेल्या लक्ष्मीला लाथ मारलीस. असं ओरडतच तिने मीनाच्या गालावर एक जोरदार चापट मारली. राधा, सुजय जोरात ओरडला, पण राधा त्याच्यावर ओरडली, मला ओरडू नका. बघितलं नाही का तुमच्या बहिणीने काय केलं? 15 लाख रुपये होते. कधी बघितले तरी आहेत का एवढे पैसे? आयुष्यभर कमावलं तरीही मिळणार नाही तेवढे. राधाच्या लोभी बोलण्याचा प्रभाव आता सुजयवरही होऊ लागला होता. 15 लाख रुपयांचा मोह त्याच्या मनात खोलवर रुतू लागला होता. त्याला राधा बरोबर आणि मीना चुकीची वाटू लागली. मीना, तू हे काय केलंस? एवढा पैसा मिळत होता आणि तू सगळ्यावर पाणी फिरवलंस. आपल्या भावाचं बोलणं ऐकून मीना सुन्न झाली. हा तोच भाऊ जो एकेकाळी तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा. दादा, तुला तो पैसा दिसतो, पण त्या पैशाने आपल्या बाबांचा खुनी जेलमधून सुटणार हे तुला दिसत नाही का? मग काय, अजय तुरुंगात राहिल्याने तुझे बाबा परत येणार आहेत का? राधा विष ओकत म्हणाली आणि पाय आपटतच खोलीत निघून गेली. सुजयही तिच्या मागे गेला. मीना पूर्णपणे कोसळून गेली होती. तिला आपला दादा आणि बहिणीविषयी चीड, राग आणि तिरस्कार वाटू लागला. ती भिंतीवर लावलेल्या बाबांच्या फोटोकडे पाहत म्हणाली, बाबा, तुम्ही मला एकटीला का सोडलत आणि मग आपल्या आईजवळ गेली? ममताताई त्यांच्या खोलीतल्या आरामखुर्चीत शांत बसल्या होत्या. सगळं ऐकत होत्या. मीना त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मोठ्याने रडू लागली. दुसरीकडे रागाने भरलेली राधा सुजयला म्हणाली, एकतर तुझ्या बहिणीला समजाव, नाहीतर मला 15 लाख रुपये आणून दे. सुजय थेट म्हणाला, राधा, तू हद्द करतेस. मी 15 लाख कुठून आणू? तेव्हा राधा ताठपणे उत्तरली, ठीक आहे, पण मग तू माझ्या आणि मीनाच्या मध्ये अजिबात येऊ नकोस. केस मागे घ्यायला तिला कसं तयार करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. ठीक आहे राधा, तुला जे करायचं ते कर, मी काही बोलणार नाही. हे ऐकताच राधाच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य पसरलं. तिने पटकन अजयच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली, काका, आज जे झालं त्याबद्दल मी माफी मागते, पण तुम्ही मला फक्त 1 आठवड्याचा वेळ द्या. मीनाला मी स्वतः तयार करते. अजयचे वडील शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आणि फोन ठेवला. राधा मनातल्या मनात विचार करत होती, मीना, आता बघ मी तुझी काय अवस्था करते. तूच स्वतःहून ती केस परत घेणार. 15 लाख रुपये मला हवेत, तेही कोणत्याही परिस्थितीत, आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. असा कट रचत ती शांतपणे झोपी गेली. दुसरीकडे ममताताई मीनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत
किंचित थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मीना बाळा, ही तू आहेस का गं? अशी हरवलेली, तुटलेली. तुझ्या वडिलांनी तुला कधीही झुकायला शिकवलं नव्हतं. प्रत्येक संकटाशी डोळ्यात डोळे घालून लढायला शिकवलं होतं. मग आज तू अशी का गं झालीस? का गं अशी मोडून पडलीस? ते असते तर तुझी ही अवस्था पाहून त्यांचं काळीज चिरून निघालं असतं. विचार कर मीना, तुझं असं अश्रूंमध्ये बुडालेलं रूप पाहून त्यांना खरंच समाधान वाटलं असतं का? त्यांनी जिच्या डोळ्यात जिद्दीची ठिणगी पेटवली, ती मुलगी अशी खचून चाललेली हे पाहून त्यांचं मन फार कोसळून गेलं असतं. उठ मीना, उभी राहा, कारण तू हार मानणाऱ्या मुलींपैकी नव्हे. हे ऐकून मीना काहीही बोलली नाही. फक्त ममताताईंच्या मांडीवर डोकं ठेवून ती हुंदके देत रडत राहिली. ममताताईने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारलं, मीना बाळा, एक गोष्ट सांग. तू अजयला त्याच्या कर्माची शिक्षा दिलीस, पण तू स्वतः काहीही चुकीचं न करता ही शिक्षा का भोगतेस? याचं उत्तर काय? हे ऐकून मीना चकित होऊन त्यांच्या डोळ्यात बघू लागली. ममताताई तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या, ही सुद्धा एक शिक्षा आहे गं. स्वतःला खोलीत बंद करणं, नोकरी सोडणं, हे सगळं शिक्षा नाही तर काय? लोक काय बोलतात याला महत्त्व द्यायचं की आपल्या वडिलांनी शिकवलेल्या आत्मसन्मानाला? मीना म्हणाली, आई, मी पूर्णपणे कोसळून गेले होते. काही समजत नव्हतं. मी जितकी पुढे जात होते तेवढे लोक मला मागे खेचत होते. त्यांचे टोमणे अजूनही कानात घुमतात. असं वाटतंय की सगळं काही माझ्यामुळंच झालं. मुलगी म्हणून जन्म घेणंच एक मोठी चूक आहे. हे म्हणताच ती पुन्हा ढसाढसा रडू लागली. ममताताईने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, बस बाळा, आता पुरे झालं रडणं. आता स्वतःला सिद्ध करायची वेळ आली आहे. सगळ्यांना उत्तर द्यावंच लागेल. हो आई, असं म्हणून मीनाने अश्रू पुसले आणि आपल्या खोलीत गेली. त्यानंतर स्वतःचा लॅपटॉप उघडून ती रात्री उशिरापर्यंत नोकरी शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना नव्या उमेदीने आणि उत्साहानं उठली. आज ती ठरवून उठली होती, आता चुका सुधारायच्याच. आज ती एका महत्त्वाच्या मुलाखतीसाठी जाणार होती. पर्स घेऊन मीना बाहेर पडली. तिला सजलेलं पाहून राधा मनातच चरफडली. काय नटून थटून निघालीये बघा. तेवढ्यात कामवाली शांती आली. तिला पाहताच राधा म्हणाली, थांब शांती, आजपासून तुला कामावर येण्याची गरज नाही. शांती गोंधळून म्हणाली, वहिनी, माझं काही चुकलं का? राधा तिरकसपणे मीनाकडे पाहत म्हणाली, नाही ग, चुकलं नाही. पण माझा नवरा इतकं कमावत नाही की फुकट बसून 2-2 माणसांना खायला घालेल. तू दुसरीकडे काम शोध. मीनाला लगेच लक्षात आलं की राधा काय खेळ खेळते. राधा मनातच खुश झाली. आता मायलेकींना घरातलं सगळं काम करावं लागेल तेव्हा कळेल त्यांना. पण त्या क्षणी मीनानं टोकदारपणे उत्तर दिलं, वहिनी, शांतीताईंना कामावरून काढून तुम्ही एकदम योग्य केलं. तुम्ही काही काम करत नाही, त्यामुळे बसून बसून तुमचं वजनही वाढतंय. मग ती शांतीकडे वळून म्हणाली, शांतीताई, तुम्ही माझी आणि आईची खोली स्वच्छ करा. बाकीचं काम वहिनी करतील आणि हो, तुमचा पगार मी देईन. ठीक आहे मीना, असं म्हणत शांती कामाला लागली. मीना आपली ओढणी सरळ करत बाहेर पडली आणि राधा मात्र तिला जाताना फक्त उभी राहून पाहत राहिली. काही वेळाने मीना एका ऑफिससमोर पोहोचली. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि निर्धाराने आत पावलं टाकली. आत गेल्यावर तिला कळलं, इंटरव्ह्यू अजून सुरू झाले नव्हते. त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी खूप लोक जमले होते. मीना शांतपणे एका बाजूला जाऊन बसली. थोड्याच वेळात एक तरुण बाहेर आला आणि म्हणाला, 20 मिनिटात तुमचं नाव घेतलं जाईल, तोपर्यंत कृपया कॉफी घ्या. इतकं बोलून तो पुन्हा ऑफिसमध्ये निघून गेला. तो निघून गेल्यानंतर काही क्षणातच एक स्त्री सर्वांसाठी कॉफी घेऊन आली. पण ती एक पायरी उतरते न उतरतेच तोच खाली पडली आणि तिच्या हातातील कॉफी सांडून गेली. काही लोक तिला पाहून धावले आणि मीनाही तात्काळ पुढे आली. अरे बापरे, यांना काय झालं? वाटतं लगेच हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, मीना काळजीने म्हणाली. तेवढ्यात आतून आवाज आला, इंटरव्ह्यू सुरू झाला आहे. मिस सोनाली, कृपया आत या. मग सोनाली नावाची मुलगी उठली आणि आत गेली. बाकीच्यांनीही लगबगीनं हालचाल सुरू केली. चला चला, आता आपलाही नंबर लागेल, असं म्हणत सगळे ऑफिसच्या बाहेर रांगेत उभे राहिले. हे सगळं पाहून मीना थबकली. तिला मनात विचार आला, या सगळ्यांना फक्त स्वतःचीच काळजी आहे. या म्हाताऱ्या बाईकडे कोणी लक्षही देत नाही. ती रांगेतील लोकांना म्हणाली, तुम्ही थोडं लक्ष ठेवा, मी लगेच एक रिक्षा घेऊन येते. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते. तेवढ्यात तिथे उभा असलेला एक तरुण तिला थांबवत म्हणाला, मॅडम, आता तुमचाच नंबर लागणार आहे. इंटरव्ह्यू दिला नाही तर ही संधी तुमच्या हातून निघून जाईल. मीना ठामपणे म्हणाली,
नोकरी नंतर पाहू, आधी माणुसकी महत्त्वाची आहे. या माईंना वाचवणं अधिक गरजेचं आहे भाऊ, असं म्हणून तिने रिक्षा बोलावली आणि त्या वृद्ध माईंना घेऊन हॉस्पिटलकडे निघून गेली. बाकी सगळे तिथेच थांबून आपल्या नंबरची वाट पाहत राहिले. काही वेळातच एक मुलगा बाहेर आला आणि मोठ्याने म्हणाला, कृपया सर्वांनी आपला वेळ वाया घालवू नये. ज्यांनी त्या आजीबाईंना हॉस्पिटलला नेलं त्या मॅडमला ही नोकरी मिळाली आहे. आमचे बॉस फक्त एकच गोष्ट पाहत होते, तुमच्यात माणुसकी आहे का? हे ऐकताच सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. तेवढ्यात किरण स्वतः बाहेर आला आणि ठाम आवाजात म्हणाला, तुम्हा सगळ्यांना नोकरीचं महत्त्व वाटतं. दुसऱ्याच्या जीवापेक्षा स्वतःचा फायदा मोठा वाटतो. ज्या माणसांमध्ये माणुसकीच नाही त्यांच्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये जागाच नाही. तुम्ही सगळे जाऊ शकता, असं ठाम सांगून किरण पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेला. कारण ती वृद्ध बाई दुसरी कोणी नसून किरणची आई होती. ही संपूर्ण योजना किरणने उमेदवारांची खरी परीक्षा घेण्यासाठी आखली होती. दुसरीकडे मीना त्या माईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तुम्ही पटकन जाऊन फॉर्म भरा, एक नर्स तिला म्हणाली आणि त्या माईंना आत घेऊन गेली. मीनाने आपली फाईल तिथेच ठेवली आणि बाहेर निघून गेली. तिच्या मागेच त्या माईंनी डोळे उघडले. सॉरी ताई, मला काहीच झालेलं नाही, त्या नर्सला म्हणाल्या. नर्स त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. बाहेर मीना काळजीने विचार करत होती, जर ही नोकरी मिळाली नाही तर वहिनी माझं जगणं अशक्य करून टाकेल. तिला स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती, तिला काळजी होती आपल्या आईची. असं विचार करतच ती पुन्हा आत आली. तेव्हा विमलताईंना शुद्ध आली होती. मीना धावत त्यांच्याजवळ गेली आणि विचारलं, तुम्ही बरे आहात ना? घर कुठे आहे तुमचं? घरात कोण कोण आहे? मला सांगा, मी त्यांना फोन करते. मीनाच्या एका वाक्यातून कितीतरी प्रश्न झरझर आले. विमलताईने व्याकुळ चेहऱ्याने उत्तर दिलं, काय सांगू बाळा, एक मुलगा आहे पण त्याला माझी जरासुद्धा फिकीर नाही. या वयातही मला काम करावं लागतं, तब्येत साथ देत नाही, पण तरीही त्याला माझी पर्वा नाही. बेटा, तू फक्त त्याला फोन करून बोलावून घे. हे ऐकताच मीनाच्या मनात रागाचे लोट उसळले. ती मनाशी म्हणाली, आजकालच्या मुलांना काय झाले? एक माझा भाऊ, त्यालाही आईची काळजी नाही आणि हा एक नवीन नमुना. काकू, तुम्ही नंबर द्या, मी त्याला फोन करते, असं म्हणून मीनाने फोन लावला. दुसरीकडे किरण आतल्या आत अस्वस्थ झाला होता. आई अजून आली नाही. अजून तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हॅलो, तुला लाज वाटत नाही का? आई आजारी आहे आणि तू तिच्याकडून काम करून घेतोस, नालायक कुठला. मीनाने जवळपास सगळ्याचा राग किरणवर काढला होता. दुसरीकडे विमलताई तोंडावर हात ठेवून हसत होत्या. एक्सक्यूज मी, दुसऱ्या बाजूने किरण म्हणाला. तेव्हा मीना चिडून म्हणाली, हे इंग्लिश झाडणं थांबव आणि पटकन हॉस्पिटलमध्ये ये, तुझी आई इथे आहे. इतकं बोलून तिने फोन कट केला. किरणला आता लक्षात आलं की हे सगळं त्याच्या आईचं प्लॅनिंग आहे. तो तडक हॉस्पिटलकडे धावला. इकडे विमलताई थोड्या भाऊक होऊन म्हणाल्या, बेटी, माझ्यामुळे तुझी नोकरी गेली. मीना शांतपणे म्हणाली, काही हरकत नाही आई, नोकरी तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. मीनाचं उत्तर ऐकून विमलताईंना हायसं वाटलं. तेवढ्यात किरण आत आला. तो आपल्या आईकडे तक्रारीच्या नजरेने पाहू लागला. काय आई, काहीही बोलतेस, असं म्हणत त्याने टेबलवर ठेवलेली मीनाची फाईल उचलली आणि पाहू लागला. मीना त्याच्याकडे रागाने पाहत होती. ती काही बोलणार इतक्यात किरण म्हणाला, काहीही बोलण्याआधी माझं लक्षपूर्वक ऐक. अभिनंदन मिस मीना, यू आर सिलेक्टेड. ही माझी इंटरव्ह्यू घेण्याची खास पद्धत आहे आणि तू त्यात पास झालीस. आणि मीच तो बॉस आहे ज्याला तू मनातल्या मनात भरपूर शिव्या घातल्यास. आणि ही बघ, जी आजारी असल्यासारखी बेडवर पडून आहे, हीच माझी आई विमल देवी, तुमच्या ऑफिसची हेर. हे ऐकताच मीना गोंधळून गेली. मी खरं म्हणजे ती काही बोलू शकली नाही. किरण हसत म्हणाला, रिलॅक्स मीना, त्यावेळेस जे योग्य होतं तू तेच केलंस. तुला सॉरी म्हणण्याची अजिबात गरज नाही. ओके, आता तू जाऊ शकतेस आणि उद्या सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये जॉईन हो. मीनाला तर विश्वासच बसत नव्हता की तिला ही नोकरी मिळाली आहे. थँक्यू सो मच. एवढं म्हणत ती आनंदाने घरी जायला निघाली. ती गेल्यावर विमलताई म्हणाल्या, किरण, मला ही मुलगी खूपच आवडली आहे. साधी, सोज्वळ, सुंदर, मनाची, जी मला हवी होती ती सगळी खासियत हिच्यात आहे. किरण हसत म्हणाला, आई, मी जॉबसाठी इंटरव्ह्यू घेत होतो, लग्नासाठी नाही. आणि आता ऑफिसला जायचंय की नाही? दुसरीकडे मीना घरी आनंदाने जात होती, पण कुठे ना कुठे किरण तिच्या मनात घर करून बसला होता.
किती मोठा बिझनेसमॅन, पण थोडासुद्धा गर्व नाही. घरी गेल्यावर तिने सर्वात आधी ममताताईंना ही आनंदाची बातमी सांगितली. बातमी ऐकून ममताताई प्रचंड आनंदित झाल्या, पण राधाचा चेहरा मात्र उतरला. तिला आता ते 15 लाख रुपये हातातून निसटताना स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी मीना ऑफिसला गेली. ती पूर्ण मन लावून काम करत होती. तिचं काम पाहून किरण खूप खुश होता. विमलताईंना तर ती पहिल्याच दिवसापासून आवडली होती. वेळ निघून जात होता. आता मीना देखील पूर्वीसारखी आनंदी राहू लागली होती आणि आता कोणी तिच्या विरुद्ध काही बोललं तर तीही जोरदार उत्तर द्यायला मागे पुढे पाहत नव्हती. एका संध्याकाळी ऑफिसमध्ये खूप उशीर झाला तेव्हा विमलताई म्हणाल्या, आज मीच तुला घरी सोडते. मीना त्यांच्या आग्रहामुळे नकार देऊ शकली नाही. त्या दोघी गाडीत बसून निघाल्या. रस्त्यात खूप गप्पा झाल्या. काही वेळाने मीना म्हणाली, सर गाडी इथेच बाजूला थांबवा, समोरच माझं घर आहे. गाडी थांबवली. मीना गाडीतून उतरली. बोलता बोलता तिने आपला फोन गाडीतच विसरला. थँक्यू सर म्हणत ती घराकडे वळली. पण घरात पाऊल ठेवताच समोरचं दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिची वहिनी तिच्या खोलीतलं सगळं सामान स्टोर रूममध्ये हलवत होती आणि तिचा भाऊ सुजय एका बाजूला निवांत उभा होता. मीना धावतच पुढे गेली. हे काय चाललंय? माझं सामान कुठे नेताय? तेव्हा राधा उपरोधाने म्हणाली, तुझं सामान स्टोर रूममध्ये ठेवलं जातंय आणि आजपासून तू तुझ्या आईच्या खोलीत राहणार आहेस, कारण तुझी खोली आम्ही भाड्याने दिली आहे. पण का? मीना ओरडून म्हणाली. सुजय म्हणाला, मीना इतकं ओरडू नकोस. घराची परिस्थिती तुला माहीत आहे. आणखी तुझ्या लग्नाचं कर्जसुद्धा फिटलेलं नाही. तेवढ्यात राधा टोमणा मारत म्हणाली, हो, तेच लग्न जे झालंच नाही आणि पैशाची वाट मात्र लावून गेलं. तेव्हा मीना म्हणाली, पण ही खोली माझी आहे. तुम्ही वरची खोली देऊ शकता ना? हे ऐकताच सुजय तिला ओरडला, तू काय सतत माझी खोली करत असतेस? मुलींच्या कुठे खोल्या असतात? लग्न झालं की तुझ्या घरी जा आणि मग माझं तुझं कर. इथे तुझं काहीही नाही. मीनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तेवढ्यात राधा कटाक्ष टाकत टोमणा मारत म्हणाली, आणि मला तर वाटत नाही आता तुझं कधी लग्न होईल. जिचं 2दा लग्न मोडलं तिनं तर लग्नाचं स्वप्नही पाहू नये. ही अपशकुनी मुलगी आयुष्यभर आपल्या डोक्यावर बसणार आहे. राधाचे ते कडवट शब्द मीना ऐकून पूर्णपणे कोसळून गेली. ममताताई तिला हळूच आपल्या खोलीत घेऊन गेल्या. दरवाजात उभे असलेले किरण आणि विमलताई हे सगळं ऐकत होते. ते दोघं तिचा फोन परत देण्यासाठी आले होते, पण ते न बोलताच दरवाजातूनच परत गेले. दुसऱ्या दिवशी मीना उदास मनाने ऑफिसला गेली. किरणने तिच्या टेबलावर फोन ठेवत शांतपणे म्हणाला, काल तुझा मोबाईल गाडीत राहिला होता. मीना फोन घेत फक्त एवढेच म्हणाली, थँक्यू सर, आणि तिथून निघून गेली. संध्याकाळ झाली, पण आज किरण आणि विमलताईंनी एकदाही मीनाला हसताना पाहिलं नव्हतं. मीना घरी गेली. नेहमीसारखं तिची पावलं खोलीकडे वळली, पण दरवाजाला कुलूप पाहून ती थबकली. तेवढ्यात ममताताई तिच्यासाठी चहा घेऊन आल्या. मीना थकलेल्या पायाने तिथेच बसली. इतक्यात पाठीमागून आवाज आला, आम्ही आत येऊ का? मीनाने वळून पाहिलं तर किरण आणि विमलताई दाराच्या चौकटीत उभ्या होत्या. त्यांच्या हातात काही सामान होतं. या ना मॅडम, या ना सर, मीना पटकन उभी राहून म्हणाली. आवाज ऐकून राधा देखील खोलीतून बाहेर आली. घरासमोरची मोठी गाडी पाहून तिचे डोळे विस्पारले गेले. तुम्ही इथं? मीना आश्चर्यचकित होऊन म्हणाली. आई, हे आमचे किरण सर आहेत आणि या त्यांच्या आई विमल मॅडम आहेत. आम्ही तुमच्याकडे तुमची सर्वात अनमोल गोष्ट मागायला आलो आहोत, असं म्हणत त्यांनी ममताताईंना मिठी मारली. मी माझ्या मुलासाठी मीनाचा हात मागायला आले आहे आणि ओटीचं सामानही घेऊन आले आहे. हे ऐकून जवळ उभ्या असलेल्या राधाचं डोकं गरगरायला लागलं. मीना किरणकडे पाहत स्तब्ध झाली. मीना, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला वाटतं की तूच माझी जीवनसाथी व्हावीस. हे काय बोलताय तुम्ही सर? हे शक्यच नाही, असं म्हणत ती थेट वरच्या मजल्यावर निघून गेली. किरणने आईकडे पाहिलं. त्यांनी मीनाच्या मागे जाण्याचा इशारा केला. इकडे राधा मनातच म्हणत होती, मीनाचं एवढ्या मोठ्या घरात लग्न होणार, तिचं नशीब फळफळलं म्हणायचं. आता ही ऐश करणार, पण मी असं काही होऊच देणार नाही. मला या लोकांना तिचं सत्य सांगावंच लागेल. तोवर किरण वर गेला. मीना, कमीत कमी ऐकून तरी घे ना. सर, तुम्ही जे काही म्हणत आहात ते शक्य नाही, कारण तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. माझं लग्न आधीच मोडलं आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. किरण हसत म्हणाला, झालं का मन मोकळं? आता ऐक, मला काही फरक पडत नाही.
इकडे ममताताई उठत म्हणाल्या, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. तेवढ्यातच संधी साधून राधा विमलताईंच्या जवळ येऊन म्हणाली, ही तर खूप छान गोष्ट आहे की तुम्ही मीनाचा हात मागायला आलात, पण काही गोष्टी आहेत ज्या मीनाविषयी तुम्हाला माहीत असायला हव्यात. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, मीनाविषयी जेवढं माहीत करून घ्यायला हवं ते आम्हाला आधीच माहीत आहे. राधाने वळून पाहिलं. पाठीमागे किरण मीनाचा हात आपल्या हातात घेऊन उभा होता आणि हे दृश्य पाहून राधाची बोलतीच बंद झाली. तेवढ्यात ममताताई स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आईला आनंदी पाहून मीना मनातल्या मनात आपल्या बाबांना आठवत होती. बाबा, तुम्हाला जसा मुलगा माझ्यासाठी हवा होता अगदी तसाच मुलगा आज भेटला आहे, पण तुम्हीच आज माझ्यासोबत नाही. तुम्ही असतात तर किती छान झालं असतं. तेव्हा विमलताई म्हणाल्या, ममताताई, आता आम्ही निघतो. लग्नाची तयारी करायला हवी. हात जोडत त्या म्हणाल्या आणि किरणसह तिथून निघून गेल्या. वेळ अक्षरशः पंख लावून उडत होता आणि 1 महिन्यानंतर आज पुन्हा एकदा मीना नववधू म्हणून उभी होती. बघता बघता दोघांचं लग्न विधिवत पार पडलं. एकीकडे उभी असलेली राधा हे सगळं पाहत होती. डोळ्याने हसत पण मनातून जळत होती. आता तिच्या हातात काही उरलं नव्हतं. पाठवणीची वेळ झाली. मीनाच्या डोळ्यात टचकन अश्रू उभे राहिले. तिनं आपल्या आईकडे पाहिलं, जी आधीपासूनच रडत होती. तेवढ्यात किरण ममताताईंच्या जवळ आला आणि म्हणाला, आई, तुम्ही मला काही दिलं नाही, पण आता मी जे मागतो आहे ते जर दिलं नाही तर मी तुमच्या मुलीला घेऊन जाणार नाही. हे ऐकताच सगळीकडे कुजबूज सुरू झाली. राधाच्या चेहऱ्यावर मात्र उपरोधिक हास्य उमटलं. हे बघा, आता हाही हुंडाच मागतोय. बहुतेक फार स्वप्न पाहिली होती हिनं. आता बघतेच कशी फसतात. तिची स्वप्न ती मनातल्या मनात कुरकुरत राहिली. पण पुढच्या क्षणी किरण ममताताईंचा हात पकडत प्रेमाने म्हणाला, मला हुंडा म्हणून काही नको, पण दुसरी आई मात्र हवी आहे. हे ऐकून राधा पूर्णपणे जळून खाक झाली. पण मीनाच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचं लखलखतं हास्य उमटलं आणि उमटायलाच हवं होतं, कारण किरणने तिची मनोमन इच्छा पूर्ण केली होती. ममताताई काही बोलणार इतक्यात विमलताई पुढे आल्या आणि खळखळून हसून म्हणाल्या, विहीनबाई, आता नको म्हणू नका बरं का. मलाही एक सोबती हवा आहेच ना. त्यांच्या सहज विनोदातले शब्द जरी हलके होते तरी अर्थ खोल होता. त्यांच्या आग्रहापुढे ममताताईने शेवटी मान खाली घालून होकार दिला आणि त्या दोघीही एकत्र निघून गेल्या. इथे मात्र राधा आणि सुजय फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. ते दोघं आता निरुत्तर झाले होते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.